आज वाढत्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मानवाला अनेक अडचणींबरोबरच विविध आजारांना तोंड द्यावं लागत आहे. महिलांना असलेल्या आरोग्याच्या समस्या वाढत असताना स्पर्श वुमन्स हॉस्पिटल अँड IVF सेंटर महिलांना आपल्या आरोग्यासंबंधित उपचारासाठी वरदान ठरत आलं आहे. हॉस्पिटलच्या वतीने नेहमी महिला रोग निदान आणि बंधत्व निवारण शिबिर आयोजित करत असतात. रविवार 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत डॉक्टर बांगर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर घोटी, श्रीरामवाडी घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी बंधत्व निवारण शिबिर संपन्न झाले. हे शिबिर कोणासाठी आयोजित करण्यात आले तर लग्नाला 1 वर्ष होऊनही मूलबाळ होत नाही, स्त्री गर्भनलिका ट्यूब्स बंद असणे, अंड्यांची गुणवत्ता खराब असणे, PCODच्या समस्या असणे, एंडोमेट्रोसिस, वारंवार गर्भपात होणे, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, अंडाकोशाच्या गाठी, मासिक पाळीचे आजार, पुरुष शुक्राणूची कमतरता असणे, शुक्राणूंची कमी संख्या असणे, शुक्राणूंची गुणवत्ता खराब असणे, व्हेरिकोसेल या आजारासंबंधित समस्यांवर जर्मनीमधून प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांद्वारे चिकित्सा आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना स्पर्श वुमन्स हॉस्पिटल अँड IVF सेंटरच्या संचालिका डॉक्टर अनिता बांगर यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर अनिता बांगर, स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आणि IVF सेंटरतर्फे आपण आज घोटी या ठिकाणी जे महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, त्याचबरोबर बंधत्व निवारण शिबिर पण आयोजित केलेलं आहे. हे शिबिर जे आयोजित केलेलं आहे हे महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल जी समस्या आहे त्याचं निवारण होणं गरजेचं आहे. कारण आता सध्याच्या कालावधीमध्ये, सध्याच्या युगामध्ये आपण बघतो की महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये. तर त्यांनी तो वेळ काढावा आणि त्यांनी स्वतःचं आरोग्य प्रत्येक वर्षी एकदा तरी त्यांच्या संपूर्ण शरीराची चाचणी करून घ्यावी, हे ह्या शिबिराचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर जसं की बंधत्व निवारण शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे की आता सध्याच्या घडीमध्ये साधारण 28 म्हणजे 28 ते 30% जोडप्यांना हा बंधत्वाचा आपल्याला हे प्रॉब्लेम दिसून येतो. तर ह्या बंधत्वावर निवारण आणि उपचार, लोकांमध्ये जे गैरसमज आहेत ते गैरसमज काढून त्यासाठी त्यांना अवेअरनेस निर्माण करणे हे या शिबिराचं उद्देश आहे. बरेचसे जोडपे लग्नाला 10-12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष होऊन जातात, परंतु आपल्याला मूलबाळ होत नाहीये किंवा ते आपोआप होईल, नंतर होईल, पाळणा दूरचा आहे, अशा गैरसमजुतीत राहतात आणि त्यांचे लग्नाचे असे खूप सर्व वर्ष निघून जातात. तर त्यांचा तो गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी हॉस्पिटलपर्यंत येणं, त्याचबरोबर योग्य प्रकारच्या सगळ्या तपासण्या करून घेणं, जसं की महिलांची तपासणी असते, त्याच्यामध्ये त्यांची सोनोग्राफी आहे, त्यांचे रक्ताचे तपास आहेत, त्यांच्या काही HHG नावासारखे रिपोर्ट्स आहे, एक्सरे आहेत, हे करून घेणं. त्याचबरोबर पुरुषांमध्येही बंधत्वाचे जे काही कारणं आहेत, जसं की शुक्राणूंची संख्या कमी असणं किंवा शुक्राणूंची गुणवत्ता कमी असणं. आजकाल आपण बघून आपल्याला दिसून येतं की डायबिटीजचं प्रमाण, थायरॉइडचं प्रमाण, त्याचबरोबर हायपरटेन्शन, हे सगळे जे आजार पुरुषांमध्ये एकदम अर्ली एजला, जसं की 20, 25, 22, 27 ह्या वयामध्ये दिसून येतात. म्हणून त्याचबरोबर अति प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करणे, त्याचबरोबर व्यसनं जसे की तंबाखूचं सेवन आहे, अल्कोहोलचं सेवन आहे, त्याच्यामुळे धातूच्या संख्येवर जी संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी कमी झाल्यामुळे आता सध्याच्या घडीमध्ये जे बंधत्व जोडपं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 50% जो दोष हा पुरुषांमध्ये दिसून येतो, त्याचबरोबर 50% दोष हा महिलांमध्ये दिसून येतो. आता ह्या सगळ्या याच्यासाठी लोकांचा गैरसमज असा आहे की आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला लगेचच IVF ची ट्रीटमेंट लागते असं नाही. प्रत्येक पेशंटला टेस्ट ट्यूब बेबी लागतं अशातला प्रकार नाहीये, हा लोकांचा गैरसमज आहे. जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा तुमच्या सर्व तपासण्या केल्या जातात. त्यानंतर जेव्हा निदान होतं, निदान झाल्यानंतर मग आम्ही जे जवळजवळ 50% लोकांना फक्त
ओरल मेडिसिन्सनीच रिझल्ट येतात, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहून जाते. उरलेल्या 50% लोकांमध्ये 25% लोकांना काही ऑपरेशनची गरज लागते, जसं की दुर्बिणीद्वारे तपासणी करून त्यांच्या गर्भनलिका चेक केल्या जातात. गर्भनलिका जर बंद असतील तर त्या आम्ही ओपन करतो लॅप्रोस्कोपिकली, आणि त्यामध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये किंवा हिस्ट्रोस्कोपीची एक ट्रीटमेंट आहे की त्यामध्ये गर्भपिशवीमध्ये काही गाठी असतील, काही मोड असतील, काही पडदा असेल तर हे दिसून येतात, आणि मग आपण ती जवळजवळ 25% लोकांना ह्या ट्रीटमेंटमधून प्रेग्नन्सी राहते. आणि त्याचबरोबर समजा ह्यामध्ये ओरल मेडिसिन्स आणि लॅप्रोस्कोपीची ट्रीटमेंट करूनही जर दिवस राहिले नाही तर मग आपण याच्यापेक्षा ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपण करतो, त्याला आपण IUI असं म्हणतो, म्हणजेच इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. आता हे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन ज्या पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा धातूंची संख्या कमी आहे किंवा धातूची गुणवत्ता कमी आहे, तो त्या लोकांमध्ये आपण इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन करतो. किंवा ज्या लोकांना बरेचसे पुरुष जे आहेत बाहेरगावी काही कामासाठी जॉबसाठी जातात किंवा काही सैन्य दलामध्ये सहभागी असतात, त्यांना वेळेचं जे बंधन असतं की ह्या वेळामध्ये आम्हाला 2 महिन्यात 3 महिन्यात प्रेग्नन्सी राहायला पाहिजे, अशा लोकांसाठी आम्ही इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन करतो. आता हे झालं 25% लोकांमध्ये. उरलेले जे 25% लोक आहेत, 25% जे जोडपं आहे, त्या जोडप्यांना मग शेवटी आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय करावा लागतो. समजा सुरुवातीचे 3 महिने ओरल मेडिसिन्स, पुढचे 3 महिने इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, हे सर्व ट्रीटमेंट करून सुद्धा जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर पुढे आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय करावा लागतो. त्याच्यामध्ये जसं की महिलांमध्ये जसं गर्भनलिका बंद असणे, त्याचबरोबर एंडोमेट्रियोसिसचा आजार, PCODचा आजार, अनियमित पाळी, त्याचबरोबर जसं की गर्भपिशवीचे आजार, ह्या महिलांमध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय निवडावा लागतो. आणि पुरुषांमध्ये जर जास्ती शुक्राणूंचं प्रमाण समजा लेस दॅन 5 मिलियन असेल किंवा लेस दॅन 10 मिलियन असेल तर ह्या पुरुषांमध्ये आपल्याला IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी लागतं. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सर्वच पेशंटला टेस्ट ट्यूब बेबी हा ट्रीटमेंट लागत नाही. हे सर्वांनी आपल्या मनातून गैरसमज काढून टाकावा, हीच माझी इच्छा आहे. आणि लग्नानंतर जर समजा 2 वर्षामध्ये आमच्या टर्मिनॉलॉजीनुसार, इन्फर्टिलिटी ही जी टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यानुसार लग्नानंतर 1 वर्षानंतर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण इन्फर्टिलिटी असं म्हणतो. मग ह्या जोडप्यांनी लग्नानंतर 1 वर्षानंतर जर प्रेग्नन्सी राहिलेली नसेल तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन सर्व इन्व्हेस्टिगेशन्स करावे आणि त्याचं निदान करून ट्रीटमेंट करावी, ही माझा सल्ला माझ्या सर्व पेशंट्सला राहील. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.